मंडळी, एका माणसाला मारण्यासाठी एका महासत्ता असलेल्या देशाची टॉप एजन्सी कामाला लागते. याचा आदेश त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने दिलेला असतो, पण तो पदावरून खाली येईपर्यंत एजन्सीला त्यात यश मिळत नाही. असे एकापाठोपाठ एक 8 राष्ट्राध्यक्ष बदलले जातात, काही दशकं निघून जातात आणि त्या माणसाला मारण्याचे प्रयत्न सुरूच राहतात. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तब्बल 600 पेक्षा जास्त वेळा प्रयत्न करूनही त्या माणसाला काहीच होत नाही आणि वयाच्या 90व्या वर्षी त्याचा नैसर्गिक मृत्यू होतो. ही स्टोरी अगदीच फेक किंवा साऊथच्या मूवी सारखी वाटत असली तरी ती खरी आहे. एकाच माणसाला मारण्याचे प्रयत्न करू करून रडकुंडीला आलेली ती एजन्सी होती अमेरिकेची CIA. आणि तब्बल 638 वेळा मृत्यूला टपली मारून पळालेला हा माणूस होता फिडेल कॅस्ट्रो. क्युबाच्या या नेत्याला मारण्यासाठी अमेरिकेने नेमकं कसे कसे प्रयत्न केले आणि तो दरवेळी त्यातून कसा वाचला, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. ओके, आधी थोडं बॅकग्राऊंड बघूया. 1959 साली फिडेल कॅस्ट्रोने क्युबा या देशात क्रांती केली आणि तिथलं सरकार उधळून लावलं. क्युबा देश हा अमेरिकेपासून अवघ्या 150 किलोमीटर दूर आहे. हा कोल्ड वॉरचा काळ होता आणि फिडेल कॅस्ट्रो हा अमेरिकेच्या नाही तर सोव्हिएत युनियनच्या फेवरमध्ये होता. त्यामुळे फिडेलचं क्युबा ताब्यात घेणं अमेरिकेला अजिबात आवडलं नाही. त्यामुळेच फिडेलचा काटा काढायचा आणि तिथे एक असं सरकार आणायचं जे आपल्या फेवरमध्ये असेल असा डाव अमेरिकेने रचला आणि याची जबाबदारी सोपवली गेली अमेरिकेची इंटेलिजन्स एजन्सी CIA कडे. प्रेसिडेंटने ऑर्डर दिले आणि लोक कामाला लागले. कॅस्ट्रोला मारण्यासाठी अमेरिका काहीही करायला तयार होती आणि त्यांनी ते केलंही. म्हणजे तुम्ही विचार करा की एखाद्या देशामध्ये असणारी माफिया ऑर्गनायझेशन ही खरं तर सरकारच्या विरोधात असते. सरकारने त्यांचा काटा काढणं अपेक्षित असतं, पण केवळ फिडेलला मारण्यासाठी CIAनं माफियाशी देखील हात मिळवला. अर्थात त्यांनी काही जाहीर हात मिळवणी नाही केली. मॅटर असं झाला की फिडेलने क्युबावर सत्ता मिळवताच तिथले कॅसिनो, बार आणि रिसॉर्ट बंद केले होते. हे सगळे अमेरिकेतल्या माफियांच्या मालकीचे होते. ते बंद झाल्यामुळे त्यांचं कोट्यावधी डॉलर्सचं नुकसान झालं होतं. त्यामुळे तिथला सत्ता बदल हा माफियाच्या देखील फायद्याचा ठरणार होता. CIAचा एक हस्तक रॉबर्ट माहेयू यांनी शिकागो मॉबचा बॉस सॅम गियांकाना आणि मायामी मॉबचा सॅन्टो ट्राफिकांते यांना संपर्क केला. कॅस्ट्रोला संपवा आणि $1.5 लाख मिळवा, अशी साधी डील होती. तेव्हाचे $1.5 लाख म्हणजे आताचे सुमारे $12 लाख. मग माफियाने काही शार्प शूटर्स फिडेलच्या मागे लावले, मात्र त्याला एकट्याला पकडणं कठीण झालं होतं. अगदी लांबून स्नायपरने देखील मारण्याचा प्रयत्न केला, पण फिडेलच्या भोवती कायमच गार्ड्सचा घेरा असायचा, त्यामुळे क्लिअर हेडशॉट घेणं शक्य झालं नाही. बस CIAने काही एवढंच एक प्रयत्न केला नाही. खरं तर त्यांनी एखाद्याची हत्या करण्यासाठीचे नेहमीचे उपाय वापरले, पण त्यांना काहीच झालं नाही. मग त्यांनी विचित्र विचित्र आयडियांचा विचार सुरू केला. CIAच्या या सगळ्या आयडिया डिक्लासिफाईड डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून समोर आल्यात. फॅमिली ज्वेल्स असं या डॉक्युमेंट्सना म्हणलं जातं आणि फिडेलवर 638 वेळा हल्ला झाल्याचा आकडा हा क्युबाचे इंटेलिजन्स चीफ फॅबियन एस्कालांते यांनी सांगितलाय. कॅस्ट्रोची सुरक्षा ही त्यांची जबाबदारी होती. त्यांनी सांगितलं की अमेरिकेच्या 8 वेगवेगळ्या प्रेसिडेंट्सच्या काळात हे हल्ले झाले. यातले सर्वाधिक प्रयत्न हे रेगन यांच्या काळात झाले, तब्बल 197 वेळा. तर निक्सन यांच्या काळातही 184 वेळा फिडेलला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. लिंडन जॉन्सन यांच्या काळात 72 वेळा, केनेडी यांच्या काळात 42 वेळा, कार्टर यांच्या काळात 64 वेळा, जॉर्ज बुश यांच्या काळात 16 वेळा आणि बिल क्लिंटन यांच्या काळात 21 वेळा फिडेलला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून फिडेल जगला. एका पॉइंटला नॉर्मल प्लॅन सक्सेसफुल होत नाहीयेत म्हणून CIAने खूपच विचित्र आयडिया वापरायला सुरुवात केली. त्यातली एक म्हणजे विषारी सिगार. फिडेल कॅस्ट्रोला सिगार प्यायचं प्रचंड वेड होतं आणि हे सगळ्या जगाला माहित होतं. त्यामुळे CIAने एक प्लॅन बनवला. कॅस्ट्रोच्या सिगारमध्ये जगातलं सगळ्यात पॉवरफुल विष बोट्युलिनम टॉक्झिन भरायचं. हे विष भरलेल्या सिगारचा एक पफ देखील फिडेलला संपवायला पुरेसा होता. पण गंमत अशी झाली की हे सिगार कॅस्ट्रोपर्यंत पोहोचलेच नाहीत. म्हणजे CIAने त्यांच्या एका कॉन्टॅक्टला या विषारी सिगार हँड ओव्हर केल्या, पण पुढे त्या कुठे गेल्या हे खुद्द CIAला सुद्धा समजलं नाही. माफिया सोबतच्या प्लॅनमध्ये CIAने काही पॉइझन पिल्स बनवल्या होत्या. या गोळ्या फिडेलच्या खाण्यातून किंवा पिण्यातून द्यायच्या होत्या, पण त्याचंही पुढे काहीच झालं नाही. त्यानंतर CIAने एक वेगळाच मार्ग निवडला, त्याच्या गर्लफ्रेंडचा वापर करायचा. मारिया लॉरेन्स, जर्मन अमेरिकन तरुणी जी फिडेलची प्रेयसी होती. CIAने तिला आपल्या बाजूने करून घेतलं, तिला बोट्युलिनमच्या गोळ्या दिल्या. काम सोपं होतं. फिडेलच्या ड्रिंकमध्ये त्या मिक्स करायच्या. एकच गोळी पुरेशी होती. गोळी पोटात गेली की 30 सेकंदात खेळ खलास. या विषारी पिल्स घेऊन मार्टिना क्युबाला गेली, पण शेवटच्या क्षणी तिनं मन बदललं. तिने फिडेलला त्या पिल्स दिल्या नाहीत आणि जिथे त्या लपवल्या होत्या तिथेच विरघळून गेल्यामुळं पुढे निरुपयोगी झाल्या. आणि या सगळ्यातला सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे फिडेलला या सगळ्याबद्दल आधीच माहिती झालं होतं.
मार्टिन CIA कडून आहे हे त्याला आधीच समजलं होतं. त्यानं आपली बंदूक तिच्या हातात दिली आणि म्हणाला की तू मला मारायला आलीयस का, घे मारून टाक. मार्टिनाला काहीच करता आलं नाही आणि CIAचा आणखीन एक प्लॅन फेल झाला. CIAचे काही प्लॅन्स हे फक्त कागदावर राहिले कारण त्यातला मूर्खपणा कदाचित त्यांना वेळेवर लक्षात आला असावा. फिडेल कॅस्ट्रोला स्कुबा डायव्हिंगची आवड होती, त्यामुळे CIAनं असा प्लॅन केला की एक सुंदर असा शिंपला समुद्रात ठेवायचा, त्याच्यामध्ये एक्सप्लोजिव्ह भरलेला असेल. फिडेल जेव्हा डाईव्ह करायला जाईल तेव्हा तो सुंदर शिंपला बघून तो उचलण्याचा प्रयत्न करेल आणि बूम, स्फोटात मारला जाईल. जगातल्या सगळ्यात मोठ्या देशाच्या सगळ्यात टॉप ऑर्गनायझेशनचा हा मास्टर प्लॅन होता. यातला प्रॉब्लेम फक्त एकच होता की फिडेल कधी कुठे डाईव्ह करणार, किती खोल जाणार, शिंपला नक्की तोच उचलेल का, या सगळ्याची काहीच गॅरंटी नव्हती. त्यामुळे हा प्लॅन कागदावरच राहिला. डायव्हिंगचाच आणखीन एक प्लॅन त्यांनी केला होता, तो म्हणजे फिडेलला असा डायव्हिंग सूट द्यायचा जो आतून ट्युबरक्युलोसिस म्हणजे TBच्या बॅक्टेरियाने इन्फेक्टेड असेल. म्हणजे मग फिडेलला TB होईल आणि तो हळूहळू आजारी पडून वर जाईल. पण यात सीन असा झाला की फिडेलला सूट द्यायला जो अमेरिकन वकील जाणार होता त्याला आधीच माहिती पडलं. तो फिडेलच्या बाजूने असल्यामुळे त्यानं हा प्लॅन उधळून लावला. फिडेलच्या आवडत्या कॅफेमध्ये त्याचा आवडता चॉकलेट मिल्कशेक मिळायचा. त्यात विष टाकायचाही प्रयत्न अमेरिकेनं केला, पण किचनमध्ये फिडेलच्या ग्लासमध्ये विष टाकण्याआधी जेव्हा एजंटनं ती विषाची बाटली बाहेर काढली तेव्हा ती चुकून खाली सांडली आणि सगळं विष वाया गेलं आणि फिडेल आपला नॉर्मल मिल्कशेक पिऊन तिथून हसत हसत निघून गेला. आता या सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे एवढं सगळं करूनही फिडेल कसा वाचत राहिला. म्हणजे एकदा दोनदा समजू शकतो, पण 600 वेळा, याला काही कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे त्याची इंटेलिजन्स सिस्टीम. क्युबाच्या काउंटर इंटेलिजन्सनं CIAचे अनेक एजंट्स आधीच आयडेंटिफाय केले होते, त्यामुळे CIAच्या सगळ्या प्लॅन्सची माहिती कॅस्ट्रोपर्यंत आधीच पोहोचायची. दुसरं कारण म्हणजे फिडेल अगदीच अनप्रेडिक्टेबल होता. तो कधी कुठे असेल, काय खाईल, कुठे जाईल हे कुणालाच आणि कदाचित त्याला स्वतःलाही माहिती नसायचं. त्यामुळे एखाद्या ठिकाणी तो येणार म्हणून दबा धरून बसावं आणि 3-4 तासांनी त्यानं प्लॅनच बदललाय असं कळावं, असं खूप वेळा व्हायचं. तिसरं म्हणजे स्वतःच्या सुरक्षेबाबत फिडेल अगदी ऑब्सेस्ड होता. त्यानं बॉडीगार्ड्सच्या वेगवेगळ्या लेयर्स केल्या होत्या आणि त्यांच्याशिवाय तो कुठेच जात नव्हता. एवढंच काय तर खाण्यातून विष येऊ नये म्हणून त्यानं फूड टेस्टर्सही ठेवले होते. चौथं म्हणजे CIAचा मूर्खपणा. त्यांच्या प्लॅन्समध्ये संस्थेतील लोकांमध्ये कोऑर्डिनेशनच नव्हतं. वेगळ्या वेगळ्या टीम्स वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं काम करायच्या आणि एकमेकांची काहीच माहिती नसल्यामुळं बऱ्याच वेळा त्यांचे एकमेकांशी कॉन्फ्लिक्ट व्हायचे. आणि पाचवं कारण म्हणजे फिडेलचं लक. काही म्हणा, पण नशिबाच्या बाबतीत फिडेलचा हात कुणीच धरू शकणार नाही. अमेरिकेने एवढे प्रयत्न केले, पण फिडेलचा मृत्यू झाला तो नैसर्गिक कारणाने. 25 नोव्हेंबर 2016 रोजी त्यानं अखेरचा श्वास घेतला वयाच्या 90व्या वर्षी. फिडेल बद्दल कित्येकांची मतं वेगळी असू शकतात. कुणाला तो हिरो वाटेल तर कुणाला विलन. मात्र दोन्ही बाजूचे लोक ही गोष्ट नक्की मान्य करतील की तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी होता. CIA सारखी एजन्सी, 8 राष्ट्राध्यक्षांचे आदेश, माफियाची मदत, प्रेमात विश्वासघात असं सगळं झेलूनही तो अगदी ताठ उभा राहिला. फिडेलच्या या स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसंच आमच्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.